आज या ठिकाणी मंचर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी वार्ड नंबर 2 मधील हा जो शीतल वस्ती आहे त्या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांच्या मंडळ आणि हे जे गणपती मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही नारळ वाढवला, उमाजी नाईकांचं स्मरण करून त्या ठिकाणी आजला 2 नंबरचा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शिवराम करत आहोत. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या आद्य क्रांतीवीरकांनी जो सहभाग घेतला त्यात उमाजीराजे नाईक यांचे अत्यंत महत्त्वाचं असं कार्य होतं. तर ते समाजामध्ये आणण्यासाठी माननीय फडणवीस साहेबांनी एक मंडळ तयार केलं आणि त्याला स्वतंत्र निधी दिला, एक दर्जा दिला. त्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे. आणि जो समाज दुर्लक्षित राहतो त्यासाठी निश्चितच भारतीय जनता पार्टी हे काम करत राहते आणि त्याच धोरणीनं प्रेरित होऊन आम्ही आज या ठिकाणी नारळ वाढवून काम चालू केलेलं आहे. आम्ही या समाजाला ग्वाही देतो सगळ्यात का आम्ही कुठेही या ठिकाणी कमी पडणार नाही. ज्यावेळेला आपण नगराध्यक्ष म्हणून आम्हाला निवडून द्याल त्यावेळी या ठिकाणी उमाजीराजेंचं अत्यंत चांगलं असं देखणं स्मारक आपण बांधू. ते स्मारक बांधण्याचं खऱ्या अर्थानं कारण समाजापुढे आदर्श जायला पाहिजे की स्वातंत्र्य मिळवण्यात ह्या लोकांचा मोठा वाटा होता आणि हा समाजापुढे आजच्या तरुण पिढीपुढे, युवा पिढीपुढे, बाल पिढीपुढे हा जर आदर्श गेला तर निश्चित एक चांगली देशप्रेमी, राष्ट्रप्रेमी पिढी तयार होईल. त्यासाठी आपण या ठिकाणी निश्चित स्मारकाचं काम करू अशी मी आपणाला ग्वाही देतो. आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, हे स्मारक पूर्ण करण्यासाठी, हे स्मारक अद्ययावत करण्यासाठी, एक आदर्श निर्माण करण्यासाठी आणि हे सर्व करण्यासाठी माझी सून सौ प्राची आकाश थोरात त्यांना बहुमताने आपण निवडून द्यावे ही आपल्याला विनंती करत आहे. आज आपल्या शीतल वस्तीमध्ये संजय शेठ थोरात यांचे सुनबाई प्राची आकाश थोरात यांना शीतल वस्तीमधून त्यांचं अभिनंदन आणि त्यांना पाठिंबा आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक राजे यांचा येळकोट 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 येळकोट